कथा विश्व आवाज साहित्याचा घेऊन आले आहे कथा कादंबरी वाचनाचा अनमोल खजाना. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा. चोरांची संगत. दिवस डोंगरापलीकडे उतरून गेला होता. डोंगरांच्या सावलीनं गिरीकंदर शांत केलं होतं. वारा भरभरत होता. सारा वारणाकाठ गंभीर झाला होता. मी पालेवालीकडं धावत होतो. मला शेवटची नाव गाठायची होती. मी वारणा नदी गाठीत आणली होती. शेवटची नाव सुटायची वेळ झाली होती. माझ्या डोकीवरून पाखरे भिरभिरत आपापल्या घरी निघाली होती. नदीकाठच्या गर्द झाडीत पाखरांनी किलकिलाट आरंभला होता. दूर कुठंतरी एखादं घुबड घुतकारत होतं, परंतु त्याचा तो घुतकार साऱ्या नदीकाठाला भीती घालीत होता. मला मालवाडीकर भाऊनं तातडीनं सांगावा दिला होता, लवकर या. त्याप्रमाणे मी दौड मारित होतो. मी आपलं पागुटं काढून काखेत घेतलं होतं आणि उजव्या हातात कुऱ्हाड घेऊन पळत होतो. कसलाही आवाज ऐकू येत नव्हता. माझ्या पायातील पायतान कुरकुरत होतं आणि माझं सर्व लक्ष नावेवर केंद्रित झालं होतं. जर नाव चुकली तर मी कुठं राहणार हा माझ्या पुढे कठीण सवाल होता. नदीपलीकडे मालवाडी होती. पाठीमागं खुसगाव 4 मैल होतं. नाव चुकली तर नदीपलीकडे मालवाडी होती. पाठीमागं रखुजगाव 4 मैल होतं. नाव चुकली तर मला 4 मैल परत जाणं भाग होतं आणि कडूस पडत होतं. पायाखाली अंधाराचे थर जमत होते. तर मी आपली गती वाढवलीनी धावतच नदीवर पोहोचलो, परंतु घात झाला होता. शेवटची नाव अर्धगंतर कापून ऐन घरात पोहोचली होती. नावेतील लोक माझ्याकडे पाहत होते आणि मी मनात हळहळत नावेकडे पाहत होतो. रात्र कुठं काढायची हा मला पेच पडला होता. निराश होऊन मी मटकन खाली बसलो. नावेत बोलणाऱ्या लोकांचं बोलणं मला ऐकू येत होतं. इतका मी जवळ येऊन पुढं जाऊ शकत नव्हतो. याचं मला वाईट वाटत होतं, कारण माझ्या पुढं वारणा नदी भरून वाहत होती, संत वाहत होती. तो अश्विन महिना होता. नदीला कुठंच उतार मिळणं कठीण होतं. मी दुश्चित होऊन नावेकडे पाहत होतो. एकाएकी चमत्कार झाला. नाव पलीकडे गेले आणि उतरताच ती परत माझ्याकडे येऊ लागली. मी तर स्तंभितच झालो. मी मांजरासारखा त्या नावेकडे पाहू लागलो आणि खरंच नाव माझ्यासाठीच परत आली होती. नाव काठाला लागताच गावकरी कन्हत म्हणाला, ये बाबा, काय करायचं बस. मी तर ताडकन नावेत उडीच घेतली आणि दुसरा नावकरी कुंथर बोलला, कंच्या गावचा का? वाटेगावचा. मी उत्तर दिलं आणि म्हातारा आंबकरी म्हणाला, त्या पाहुण्याला काय म्हणायचं? दांडगी सराचं दांडकं खांद्यावर चला गुमानं, नाहीतर एवढं करून वाळूत मुतलं वळणापक होईल. नंतर आंबेकऱ्याचं बोलणं बंद झालं. मी विचारात पडलो, हे नाव घेऊन माझ्यासाठी आले का आणि आता यांची कुरकुर का? नाव पलीकडे पोहोचली तसा एक करडा आवाज आला, पार दर्डीला नाव लावा. पाहुणा माझा हाय. त्याच्या पायाला पाणी लागलं. बरं बरं. आंबेकऱ्यानं नाव पार दर्डीला लावले आणि मी उडी मारली. तसा भाऊ माझ्या गळ्यात पडला. म्हणाला, अरे वासरा, वाईच लवकर नाही निघायचं. म्या तुला ओळखीलं आणि आंबेकऱ्याला हात जोडलं. तेव्हा दोन्ही आंबेकरी तिरप्या नजरेनं भाऊकडे पाहत होते आणि भाऊ हसत होता. आम्ही घराकडे चाललो. मी विचारलं, नाव माझ्या एकट्यासाठी कशी आली? तेव्हा भाऊ हसत म्हणाला, नसती आली तर सकाळी ती सांगलीच्या घाटावर गेली असती. भाऊ म्हणजे वारणा पट्ट्यात एक जबरा माणूस म्हणून ओळखला जात होता. काही लोक म्हणत, भाव्याला काळीज नाही. कित्येकांचं मत होतं की भाऊला काळीज बी नाही आणि डोसकी बी नाही. डोकीला गुलाबी रंगाचा पटका, कानात अत्तराचा फाया, पिळदार मिशा, टपोरे डोळे, दाट भोवया, रेखीव चेहरा, गोरा रंग, रुंद छाती, मजबूत आटीव शरीर, अंगावर स्वच्छ कापड, असा तो भाऊ होता. आणि खरंच त्याला काळीज नव्हतं, याचा मला अनुभव आला. भाऊचं नाव ऐकलं की माणूस बावरत होतं, वरमत होतं, त्याच्याशी जपून बोलत होतं. भाऊ कुणाला कधीच काय बोलत नव्हता. तो सदैव हसतमुख होता, पण तो काय करील याचा नेम नव्हता. तसा त्याचा दरारा होता. आम्ही घरी गेलो तेव्हा भाऊची बायको वाटच पाहत होती.
आम्हाला पाहताच घरात मंद हालचाली झाली. भाऊची थोरली लेक आकूबाई वयात आली होती. ती पाणी घेऊन आली. आम्ही चूळ भरून सोप्यात बैठक मारली. हळूहळू माणसं जमली. बोलण्यातून बोलणं निघू लागलं. आकूबाई चौकटीत उभी होती. तिचं काकणं कुणकुणत होती. ती एकटक माझ्याकडे पाहत होती. बोलणारी माणसं म्हणत होती, ये बस ये बेस हाय, इचारा आकणीला आणि करा चांग भलं. ती सर्व बोलणी ऐकल्यानंतर मला कळून आलं की भाऊनं निराळ्या कामासाठी बोलवलं आहे. मला आकून पाहावं, मी तिला पाहावं हा एकच हेतू भाऊच्या सांगाव्यात होता. आणि म्हणूनच ती आता चौकटीत उभी आहे. एवढ्यात जेवणाची वर्दी आली. आम्ही घरात जाऊन ताटावर बसलो. चवळ्याची आमटी, भेंडी, भाकरी हे सर्व पाहून भाऊनं आजारी माकडासारखा चेहरा केला. नाक उडवलं. 2 घास घेऊन तो बायकोला म्हणाला, अव घरात खंडीभर कोंबडी आहे, ती चार कापली असतीस तर काय झालं असतं, का तुझी कोंबडी दूध देत्यात. बायको काहीच बोलली नाही. ती गप्प बसली. आमची जेवणं झाली. पुन्हा आम्ही सोप्यात बसलो. एक म्हातारा म्हणाला, का खाल्लीत भाकरी. होय खाल्ली, भाऊ कणत म्हणाला. मग लवकर पुरं केलंस, म्हातारा बोलला. आणि भाऊ म्हणाला, वाघाच्या पुढं गवात घातल्यावर तो किस्त खाईल सांग बरं, भेंडी गा. भाऊ लय दिस झालं, बायला खारटवानी नाही. म्हातारा चिलीम भरीत म्हणाला, तोंडाला नुसती लाळच आली बघ, रयाच नाही. एक जण म्हणाला, नदीला खेकडं तरी बघा. त्याला भाऊनं उत्तर दिलं, तो कोल्याचा. मग मास तरी बघा, कोणीतरी सूचना केली. भाऊ गंभीर झाला, विचार करू लागला. नंतर डोळे झाकून म्हणाला, शिवा. बोला शिवाला. शिवा बावरला. मेंढरं कुठं बसल्या ती, भाऊनं विचारलं. मानगावच्या रानात. शिवा उत्तरला. किती लांब पडल, भाऊनं विचारलं. पक्क 2 मैल, शिवा म्हणाला. गडी बोलवा चला. एखाद्या सेनापतीनं युद्धाचा हुकूम सोडावा तसा भाऊनं हुकूम सोडला. सोप्यातील मंडळी क्षणभर गंभीर झाली होती. शिवा उठून गेला. एकाएकी हसत भाऊ गंभीर झाला. वळिवाचा पाऊस पडण्यापूर्वी वातावरण गंभीर व्हावं तसा तो दिसू लागला. त्याच्या चेहऱ्यावर भयंकर बदल झाला. त्यानं बोलणं बंद केलं. मी शांतपणे सर्व पाहत होतो. आता हा मेंढरावर निघाला, पुढं काय होणार याची मला चिंता पडली. बरे नको म्हणायची सोयच नव्हती. तो बोलेल ते व्हायलाच हवा असा त्याचा खाक्या होता. त्याच्या जगण्याची तर्राच न्यारी होती. म्हणूनच तो त्या खोऱ्यात गाजत होता. त्याला कशाचीच भीती नव्हती. मरणाला तो कसपटा समान लेखित होता. भराभरा लोक जमले. 16 गडी झाले. प्रत्येक हत्यार बंद होता आणि तयार होता. हां चला, भाऊ म्हणाला. तसा मी चमकलो. म्हणालो, मी कशाला, इकडंच मला काहीच ठाव नाही. रानात चुकलो तर घरात तरी मला येता येईल का. चला मी हाय नव, भाऊ किंचित आवाज चढून म्हणाला. अंगाला नुसती टिचकी लागू देत नाही. इतक्यात आतून भाऊच्या बायकोचा आवाज आला. पाहुण्यासनी कशाला, दमून आल्या ती. कशानं दमतोय, भाऊ म्हणाला. आणि आज मला पावर बघायची आहे. आता अधिक पड खाणं बरं नाही हे माझ्या लक्षात आलं. नाही येत म्हणून मरगळ घेणं कठीण होतं. शिवाय अक्कूबाई ऐकत होती. त्यामुळे माझी स्थिती भलतीच नाजूक होऊन बसली. उरात काळीच धडधडत होतं. तरी पण आळाब राखून बोलत होतो. तसा मीही कमी नव्हतो. मी अनेक दंगली पाहिल्या होत्या. कैक हाणामाऱ्यातून सही सलामत बाहेर पडलो. माझ्याकडेही हिंमत होती. कुणाचाही वार मी रोखीन याविषयी मला खात्री होती. मी तयार झालो. भले. भाऊला आनंद झाला. तो तयार होऊन निघाला. सोप्यातील सर्व लोक भरकन उठत निघाले. तो म्हातारा जाता जाता म्हणाला, आम्ही कुणी निजत नाही, जागच आहे. तुम्ही मात्र सांभाळून या. आम्ही सर्व एकापाठी एक असे एकूण पांदेनं निघालो होतो. कोणीच कोणाशी बोलत नव्हतं. माझं मन मला बोलत होतं. मला पश्चाताप झाला होता. ही एक भयंकर पीडा झाली आहे. भाऊनं सांगावा दिला म्हणून आपण इतक्या दूर आलो. इथं येताच आपल्या भोवती एक नाजूक परिस्थिती निर्माण झाली आणि आता ती चोरांची संगत करणे भाग पडले आहे. आता पुढं काय होणार. 4 रुपयांच्या मेंढरासाठी काय होईल याचा नेम नाही. कदाचित प्राणाचंही मोल द्यावं लागेल. जर गुमानं कार्यभाग उरकला तरच प्रश्न नाही. रात्र मी म्हणत होती. काळोखात सर्व जग गडप्प झालं होतं. तो डोंगराळ परदेश, ती गर्द हिरवी झाडी, त्या कडे कपारी, सह्याद्रीची उंच शिखरं, यापैकी काहीच दिसत नव्हतं.
सर्वत्र निशब्दता नांदत होती. एखादं रानपाखरू कसला तरी विचित्र आवाज काढून पुन्हा मुकं होत होतं. पांदीच्या दोन्ही बाजूनं रातकिडे चिरकत होते. आम्ही सर्वांच्या पायांची एकच गती होती. माझ्या पुढंच भाऊ असा चालत होता. तो संपूर्ण बदलला होता. त्याची चाल बदलली होती. नदीवर भेटलेला हाच का भाऊ असा प्रश्न माझ्या पुढं पडला होता. जशी परिस्थिती निर्माण होईल तसा माणूस वागतो याचा तो एक नमुना होता. आम्ही पुढं सरकत होता. एकाएकी भाऊनं चाल मंद केली. धनगरी ढोलाचा ठेका आम्हाला ऐकू येऊ लागला. तो दूर कुठंतरी वाजत होता. डिंग डिंगांक हा ताल आमच्याकडे येत होता आणि आम्ही त्या रोखानं जात होतो. हळूहळू तो नाद मोठा होत होता. नंतर पुढं जाताच ढोलाच्या जोडीला अलगूज वाजत होतं. एक झांज त्यांना साथ देत होती. त्या वन संगीतानं ते रान भारलं होतं. भाऊ एक वळण मारून वाट बदलून चालू लागला आणि थोडंसं चालून जाताच तो मटकन खाली बसला आणि दबा धरून बसलेल्या वाघासारखा तो समोर पाहू लागला. आमच्यापासून जवळ एका वावरात मेंढरं बसली होती. त्याच्या सभोवती वाघर उभी होती. पलीकडील टोकाला 4 धनगर बसून देवाचं सुमरान करीत होते. त्यांचे फक्त 4 आवाज निघत होते. भाऊ म्हणाला, हे धनगरी सुमरान रातभर चालणार नाही. हे बघा, 4च गडी जागा आहे ती, बाकीची वाघराभोवती पडल्या ती. मग कसं करायचं कोणीतरी विचारलं आणि भाऊ म्हणाला, 4 गडी हिथंच थांबा आणि बाकीच्यानी सरकत मोहर चला. आणि वाघरापाशी जाताच शिवा, ज्ञानू, राजा, नामा ह्यांनी वाघरात शिरून जेवढी मेंढरं काढता येतील तेवढी काढायची आणि धनगर उठला की आम्ही लढाई सुरू करायची. झपाट्यानं आधी वाघरच कापायची. चला. 4 गडी पांदीत ठेवून आम्ही सरकत वाघराला भिडलो. एका कोपऱ्यात 4 धनगर कुऱ्हाडी पोटाशी धरून पडले होते. त्यांची बिलंदर कुत्री मेंढरात शिरून मेंढराच्या उशाला निजली होती. भाऊ सरळ जाऊन त्या 4 धनगरांच्या उशालाच पडला आणि 4 गडी वाघरात शिरले. त्यांनी झपाट्याने 4 मेंढरं लांबवली. पुन्हा 2 गेली आणि घात झाला. मेंढरू म्हणून गड्यानं कुत्रच उचललं. त्यानं क्या क्या करताच त्याला वाघराबाहेर फेकलं आणि त्यानं दंगा करताच 4 धनगर उठले आणि वाघरातील आमच्या 4 गड्यावर धावले. पण हा हा असं ओरडून भाऊनं लढाई अंगावर घेतली. हा हा म्हणता सर्व धनगर एकत्र आले आणि कुऱ्हाडी दणकू लागल्या. हाना या आरोळीनं वातावरण थरारलं. कुत्री दंगली भोवती दंगा करू लागली. छनोछनी लढाई उग्र होऊ लागली. जखमी माणसं मागं सरकू लागली. भाऊला चेव आला होता. त्याच्या अंगात बिजली संचारली होती. त्याची कुऱ्हाड तळपत होती. तो घुमाळीनं जाऊन घाव घालीत होता आणि तो धावला की धनगर मागं सरकत होते. काही पळत होते. ठरल्याप्रमाणे वाघर कापली गेली होती आणि मेंढरं सैरावेर पळत होती. सर्वत्र दानादान उडाली होती. एक धनगर आपला प्रत्येक घाव गुडघा टेकून आडवा घालीत होता आणि तो रोखणं आम्हाला अवघड झालं होतं. हे लक्षात येताच भाऊनं तिकडं झपाट्यानं आला. झपाट्यानं भाऊ त्याला जखमी केला आणि याच वेळी आमचे 2 गडी कोसळलेनी पांदीकडे सरकत गेले. या धुमचक्रीत भाऊनं कहर केला. पांदीतील 4 गडीही आले होते. कडाकाच्या थंडीत आम्हाला घाम फुटला होता. सर्व दमगीर झाले होते. धनगरांनी माघार घ्यायला आरंभ केला. पण याच वेळी एका धनगरानं भाऊच्या पाठीत कुऱ्हाड घातली आणि ती काढीत असताना तिचा दांडाच मोडला आणि ती कुऱ्हाड भाऊच्या पाठीत तशीच राहिली. त्यावेळी भाऊ मुळीच ओरडला नाही. पाठीत कुऱ्हाड घेऊन घरी आला आणि सोप्यात उपडा पडला आणि कन्हत म्हणाला, पाठीतील कुऱ्हाड काढ शिवा. घरात क्षणभर हालचाली झाल्या. आकुबाईच्या आईनं दिवा बाहेर आणला. माणसं जमली. आकुबाई पुढं आली. तो म्हातारा भाऊजवळ आला आणि शिवानं ती कुऱ्हाड बाहेर काढली आणि मगच भाऊ गप्प पडला. फक्त कुऱ्हाड काढताना एकदाच ओरडला. पुन्हा तो बोलला नाही. नंतर तो म्हातारा बाहेर गेला. त्यानं कसला तरी झाडपाला आणला. तो वाटून भाऊच्या जखमेत भरला आणि म्हातारा म्हणाला, खाटलं घ्या आणि मग भाऊला डोंगरात पळवा. माग काढीत धरणं येईल आता. सर्वांनी घाई केली. भाऊला खाटेवर घातला आणि आम्ही डोंगराची वाट धरली. आकुबाईही निघाली. तिनं एक तांब्या हातात घेतला होता. आम्ही निघालो तेव्हा आकूची आई म्हणाली, आकू, डोंगरात वाघ उठलाय. तेव्हा पाहुण्यासनी सांभाळ. हे ऐकून मला आश्चर्य वाटलं. आम्ही सर्व एका दाट गाडीत पोहोचलो. एका झाडाखाली भाऊची खाट ठेवली. शिवा म्हणाला, ज्ञानू, माकडीचं झाड बघ नि उजेड करा. ज्ञानूनं लगेच एका झाडाची फांदी तोडली नि पेटवली.
ती ओलीगार फांदी मशालीसारखी ठणठणू लागली. नंतर त्यानं 2 फांद्या पेटवल्याने मोठा उजेड केला. माकडीचं ओलं झाड मशालीसारखं जळतं हे मला त्यावेळी समजलं. मला फार तहान लागली होती. मी शिवाकडं पाण्याबद्दल चौकशी केली. तो आकूला म्हणाला, आकू, पाहुण्याला पाणी पाजून आण जा. जावा पाहुणं आकनी संग. आकूबाई चटकन उठली आणि एक जळती फांदी घेऊन निघाली. मी तिच्या मागून चालू लागलो. त्या अंधारात ती डोंगराळ घनदाट झाडीत आम्हाला पाणी शोधायचं होतं. मला तर असं वाटलं की पाणी हवं सांगून आपण चूक केली. आकू शांत चालत होती. तिनं डोकीवरचा पदर सावरून तो कमरेत खोचला होता आणि करवंदीच्या जाळीला बगल देत ती पावलं टाकीत होती. ती मध्येच थांबून कानोसा घेत होती. पुन्हा चालत होती. माझ्या डोळ्यापुढं वाघ उड्या मारीत होता. ह्या बाजूला पाणी हाय, चला, आकूबाई म्हणाली आणि दिशा बदलून चालू लागली. आम्ही थोडंसं चालून जाताच एक मोठी ओघळ आली. त्या ओघळीतून पाणी खळखळत जात होतं. मी पाय उचलून चालू लागताच तिनं मला थांबवलं आणि म्हणाली, आधी बघा, पाण्याच्या जागीच वाघ बसलेला असतो. मी थांबताच आकून हळूच ओघळीत उजेड टाकून पाहिलं आणि चला म्हणून तिनं पुढं झाली. आम्ही दोघं ओघळीत उतरलो. आम्ही पाणी प्यालो, तांब्या भरून घेतला आणि परत आलो आणि भाऊजवळ बसलो. भाऊ दगडासारखा निश्चित पडला होता. रात्र संपत होती. पूर्वेला लाली येत होती. पाखरं जागी झाली होती. सर्वांनी डोंगर जागा केला. डोंगर बोलू लागला, परंतु भाऊ बोलत नव्हता. दिवस उगवला आणि घराकडून 10-12 माणसं आली. भाकरीची पाटी आणि कोरड्यासाचा हंडा आणला होता. एका जणाकडे पाण्याची घागर होती. एकाजवळ पितळ्या, तांबे, कांदी यांची पाटी होती. ते आमचं जेवण आलं होतं. सर्व मंडळी जमली. गलका वाढला. तोच भाऊनं हालचाल केली. मान वर करून त्यानं समोर पाहिलं. तसा म्हातारा पुढं गेला. म्हणाला, भाकरी आली. वाढ साऱ्यासनी. पाहुणा कुठं आहे? भाऊ बोलू लागला. हाय पाहुणा. म्हातारा उतरला. मेंढरं किती आली राती? भाऊनं चौकशी केली. 8 आली. राती 4 सरळ केली आणि 4 आहे ती. म्हातारा म्हणाला. जेवण वाढलं. हंडावर मेंढराचं मांस नि कडाण सर्वांना वाढलं. एक पितळी भाऊ पुढं ठेवली आणि तो उपडी पडून मांस खाऊ लागला. शांतपणे तो मांस खात होता. हुंकी चू करीत नव्हता. मी विचार करीत होतो, काय हा माणूस? यानं रात्री या पितळीभर मांसासाठी लढाईच पुकारली. केवढा मोठा वार यानं सहन केला. चोर असावा तर तो असावा, परंतु आशाशी कुणीही संगत धरू नये. ते कुणालाही पेलणार नाही. मी ते कसं तरी निभावलं.